काया सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरि हरि राम कृष्ण हरि। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव लोचनी सुख झाले ओ साजनी तो आ विठ्ठल बरवा तो आ माधव बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो आ विठ्ठल बरवा तो आ माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा। विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो
वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आदर वापर कुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आदर वापर कुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम जय जय राम जय जय राम शिव हरी हरी शिव भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम दयान वादी क्रोध काम दयान वादी क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष 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 वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम दयान वादी क्रोध काम दयान वादी क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचे भेव निवारी कळी काळाचे भेव निवारी कळी काळाचे भेव निवारी कळी काळाचे भेव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव 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 वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम दयान वादी क्रोध काम दयान वादी क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल
हॅलो हॅलो आवाज कमी कशाला करताय? आवाज हॅलो 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 अरे आवाज दे माईकला. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो आणि थोडा जरा तो साऊंड इकडं ज्यांना आवाज यायला पाहिजे. हा हा तो थोडा इकडे फिरवा दादा बघा. माईक घ्या. मृदंगाला आवाज द्या. बाळा चॉकलेटी वायर बघ मृदंगाची. हा बरोबर आहे. सिस्टम वाला आता हलवू नको रे, नको करू. अरे तू 5च माईक लावले, मी 10 माईक लावतो तरी आवाज हलत नाही. शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती
दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे वाचेवंता शिव नाम अयान माझी बोधकाम धर्म अर्थ मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचेवंता शिव नाम अयान माझी बोधकाम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा देव वाचेवंता शिव नाम दयाल वादी बोधकाम पांडुरंगा करो प्रथम त्याच्या विभागाने कधेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास सुखा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा ओंकार करो पवन झालो चराचरी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचेवंता शिव नाम दयान माझी बोधकाम ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकळात मती प्रकाशू अवधारी जोडी आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे शरण हे नमस्कारोनी आता मद हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेषादरू विवेकावरी दयाच्या संगतीने विराग झाला दयाच्या संगतीने विराग झाला महाशिवरात्री
आणि त्या निमित्ताने मज पामराकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा इच्छितेश्वर शिवशक्ती मंदिर शिवरात्र महोत्सव फुलाजी पाटीलवाडी दिवा पूर्व कार्यक्रमाचं आयोजन करणारे महान विभूती कैलासवासी सकाराम आसू पाटील कैलासवासी सावित्रीबाई सकाराम पाटील आणि त्यांचे चिरंजीव ब्रह्मा सकाराम पाटील सौ शकुंतला ब्रह्मा पाटील त्यांचे सकाराम बाबांचे नातू आणि ब्रह्मा बाबांचे चिरंजीव चरण ब्रह्मा पाटील सौ श्रेया चरण पाटील श्री अमर ब्रह्मा पाटील सौ स्नेहा अमर पाटील श्री शक्ती ब्रह्मा पाटील सौ स्नेहल शक्ती पाटील श्री शिवराज ब्रह्मा पाटील सौ श्वेता शिवराज पाटील आणि त्यांचे नातू बंधू मनन्या परान वियोम प्रणम्या नियुक्ता शिवशक्ती मित्र मंडळ युवा स्टेशन युवा फाउंडेशन युवा ग्रामस्थ यांनी आयोजित केलेला हा ही महाशिवरात्री उत्सव आज 36 वर्ष झाली. हा उत्सव साजरा करता करता 36 वर्ष झाली. एक दैवत जर प्रसन्न करायचं जर असेल तर 12 वर्षाचं तप लागतं आणि 3 दैवत प्रसन्न करण्याकरता 36 वर्षाचं तप लागतंय. पण मात्र महादेवाला प्रसन्न करून घेण्याकरता एका क्षणाचा देखील विलंब लागत नाही. तुका म्हणे महापातकी पतित आणि होती जीवन मुक्त. याला मात्र असा महादेव दयाळू आणि कृपाळू उदार आहे दानशूर आहे बरं का. आणि या महादेवाच्या आपण कोण आहोत? सगळी मुलं आहोत, भाविक भक्त आहोत. हा कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं प्रयोजन काय आहे? 36 वर्ष या पाटील कुटुंबाला आणि ग्रामस्थांना ही सेवा कोणाची घडते? संतांची सेवा घडते. आणि हे ब्रह्मदेव जे आलेले आहेत किंवा आमचे सकाराम बाबा त्यांच्या पोटी जन्माला आलेली ही जी मुलं ब्रह्मा महेश विष्णू विनायक आणि हा त्यांचं नाव वेगळं आहे ना त्यांचं काकांचं. हा दत्तात्रय बघा कसा संगम आहे. बाबांच्या पोटी कशी मुलं आलेली आहेत आणि 36 वर्ष हे कार्यक्रम राबवत आहेत. वास्तविक पाहता या कुटुंबाचे या सकाराम बाबांच्या पोटी जन्माला आलेली जी मुलं आहेत यांचे शिवावरती अनंत उपकार झाले. तुम्ही विचार करत असाल. आणि उपकार झाल्यामुळे जसे पुंडलिकाचे उपकार कोणावरती झाले? पांडुरंगावरती. आणि पांडुरंग परमात्मा पुंडलिकाला भेट देण्याकरता कुठं आले? रणकाजवळ आले. तसं या कुटुंबाचं एवढी भक्ती झाली जिथे शिवाचं वास्तव आहे काशीला, काशी ईश्वर तिथं तुमची आमची सेवा करण्याकरता आलेलं आहे. आणि खरोखर ही संधीचा लाभ जो आहे तो खरोखर आपला सर्वांना मिळाला. ब्रह्मा बाबा ज्या वेळेला हे मंदिर ज्या वेळेला स्थापन केलं, शिवाची स्थापना केली, त्या वेळेला या शिवाला लागणारे पान फूल हार वगैरे जे आहे ते आमच्या घरी यायचे बरं का. आणि या शिवाची सेवा करायला आम्हाला सुद्धा संधी मिळाली. माझ्या आई वडिलांना, माझ्या भावंडांना, माझ्या मुलांना ही सेवा करायची संधी मिळाली. पण त्या सेवेचा
मोबदला ताबडतोब दिला बरं का. पुढे येईल तो विषय. मग 36 वर्ष संतांची सेवा करणे, देवाची सेवा करणे ही सामान्य गोष्ट नाही आणि हे सामान्य कुळ नाहीये. ज्या कुळामध्ये जन्माला आले त्या कुळाची महती सांगतात तुकाराम महाराज. पवित्र ते कुळ पावन तो भगवंताच्या नामस्मरणाचा. पण इतरांना सुद्धा त्यांनी हे वळण लागलं आणि त्यामुळे त्यांच्याच कुटुंबाचा नाहीये तर संपूर्ण गावाचा काय झाला, संघर्ष झाला. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण आणि त्यांचेनी पावन तिन्ही लोक या गावामध्ये 60-65 संत महात्मे होऊन गेले, वैकुंठवासी झाले. त्यातून मी काही मोजकी नावं सांगतोय. पहिल्या प्रथम गजानन महाराज पाटील. पहिल्या प्रथम गजानन महाराज या गावाला कीर्तनकार लाभले आणि त्यांनी सावळाराम बाबांना प्रेरणा दिली. काही लोक म्हणतात आमच्या गावामध्ये सुरू झालं, त्यांच्या गावामध्ये सुरू झालं नाही. या दिव्यामध्ये पहिल्या प्रथम ही भगवत धर्माची पताका जी सुरू झाली आगरी समाजामधून, तर पहिल्या प्रथम दिव्यामधून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप या दिव्यामधून इतरांना दिवे लागले बरं का. हे विसरता कामा नये. सावळाराम बाबा या दिवाचा महिमा या पंचक्रोशीमध्ये कुठेही जरी कार्यक्रम असला तर आमच्या गजानन बाबांचा उदो करायचं. पण आताच्या मुलांना माहिती नाही, कारण मला संवाद घडला गजानन बाबाचा. मी लहान असतानाच त्यांचा मला संवाद घडला. मग गजानन बाबा, काळू मेस्त्री, काशीनाथ बाबा, परत काळू बाबा इकडे म्हात्र्यांचे भगत कुटुंबाचे काळू बाबा, त्याच्यानंतर शंकर बाबा, त्रिंबक बाबा, नामदेव बाबा, हरिश्चंद्र बाबा, विनायक बाबा, अर्जुन बाबा, रामभाऊ बाबा, कोणाचं नाव शिल्लक नाही असेल तर सांगा. पण सगळे वैकुंठपती, सगळे वैकुंठवासी झाले आणि त्यांची कृपा मलाच नाही लाभली तर या कुटुंबाला लागली. कोणासही? या विश्वेश्वरासही. आणि म्हणून 36 वर्षाचे कार्य सतत होण्याचं कारण एवढंच आहे की आपुली या गीता आई-वडिलांच्या पोटी जन्माला आली आणि हित ते करावे करुनिया मन. आणि म्हणून आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या सेवेला सुरुवात करण्याआधी
वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती मस्तक हे आजचा दिवस माझ्या जीवनाची मी भाग्य म्हणजे धन्यता देतोय, भाग्यवंत आहे म्हणून धन्यता देतोय. कारण दुर्लभ असलेलं दर्शन माझ्या या डोळ्यांची पण काहीतरी अनंत जन्माची पुण्याई असेल आणि म्हणून दुर्लभ असलेलं संत दर्शन मला धन्य आज दिन संत दर्शन धन्य आज दिन संत दर्शनात धन्य आज दिन संत दर्शनात धन्य आज दिन संत दर्शनात अनंत जन्मीचा सीन गेला अनंत जन्मीचा सीन गेला मज वाटे तासी आलिंगन द्यावे मज वाटे तासी आलिंगन द्यावे जन्मीचा सीन गेला अनंत जन्मीचा सीन गेला मज वाटे तासी आलिंगन द्यावे मज वाटे तासी आलिंगन द्यावे नाता अनंत जन्मीचा सीन गेला भगवती खांती अलिंगन गदान सोडावे विठ्ठल 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 नाथ महाराज या अभंगाद्वारे शिव भोळा तो कसा आहे भोळा आहे
चक्रवर्ती म्हणजे ह्या विश्वाला निर्माण त्या शिवानेच केलेला आहे आणि विश्वातील प्रत्येक जीवजंतूची इच्छा पूर्ण करणारा आहे. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती. पाय म्हणजे हे पाय नाही बरं का, पाय म्हणजे केवळ नाम. नाथ महाराज म्हणतायत की त्या शिवाला प्रसन्न करण्याचं जे नाम जे आहे ते नाम कुठे आहे? माझ्या हृदयामध्ये आहे. त्याचे पाय माझे चित्ती, माझ्या चित्तामध्ये आहे. वाचे वदता शिव नाम, तयान बाधी क्रोध काम. शिवाचं नामस्मरण केल्याने त्या जीवात्म्याला काम आणि क्रोध यांचा अडथळा येत नाही, बाधा होत नाही. शिवाचं नामस्मरण केल्यानंतर शिव तुरंत त्वरित प्रसन्न होतो, प्रगट होतो. मला प्राप्त झाला, त्यामुळे 4 पुरुषार्थ मला प्राप्त झाले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. केव्हा? शिव देखता प्रत्यक्ष. आणि पुढे म्हणतायत हे 4 पुरुषार्थ शिवाला पाहिल्यानंतर हे प्राप्त होतायत. आणि ते प्राप्त झाल्यामुळे एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. हा शिव भगवान जो आहे हा कळी काळाचं म्हणजे यमाचं भय त्या जीवात्म्याला ठेवीत नाही, निर्भय बनवतो. हा अभंगाचा धावता भावार्थ माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी केलेला आहे. नाथ महाराजांना ज्या वेळेला हा अनुभव आला शिवाचा, त्यावेळेला शिवाच्या अनुभवाबद्दल काय सांगताय की तो भोळा आहे. आपले आई वडील भोळे आहेत किंवा नाही आहेत? गरीब कुटुंबामध्ये जन्माला या, मध्यम या, नाही तर श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला या. भोळे आहेत म्हणून मुलांची इच्छा त्यांच्या इच्छाशक्तीप्रमाणे पूर्ण करतायत. तसा हा विश्वाचा चालक मालक कोण आहे? शिव आहे. आणि तो शिव कुठे आहे? देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधुनी पाये, हृदय मंदिरी शोधुनी पाये. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भरुनी उरला चराचरी, भरुनी उरला चराचरी. मग आता हा शिव भोळा जो आहे तो मंदिरापुरताच आहे का? शिव भोळा स्वतः सांगतायत, अरे मी नसे ऐसा कौन ठावसे, परी प्राणी यांचे दैव कैसे माते न देखती. मी कुठं नाही अशी जागाच नाहीये. एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम. वाया तू दुर्गमान धावी मन, मी सर्वांच्या ठाई आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम. मी जीवाच्या ठिकाणी मीच आहे आणि शिवाच्या ठिकाणी मीच आहे. मी कुठं नाही अशी जागाच नाही रे बाबांनो. आणि त्याचाच पत्ता, कारण जीवाच्या ठिकाणी अत्यंतिक दुःख कोणतं लागलेलं आहे? पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरी शयनम. किंवा
जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घेणे. का जन्म घ्यावा लागतो तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पुढे नाही म्हणायचं, वासने संगती याला जन्म घ्यावा लागतो. किती वेळा जन्म घ्यावा लागतो? 83,999,000 माफ करा 83,99,999 योनी भटकंती दुःख भोगावं लागतं. नुसतं तेवढंच नाहीये, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा मानवाचा. मग हा मनुष्य देह जर मिळालाय आपल्याला, हा कशा करता मिळालेला हे जास्त महत्वाचं आहे. देह दिला देवे भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. भजन करण्याकरता देह मिळालेला आहे. आता कोणतं भजन करायचं हेच माहिती नाही जीवाला. माझ्या पार्वती मातेला सुद्धा माहिती नव्हतं बरं का. त्यांना सुद्धा आश्चर्यचकित झाले त्या सुद्धा की तुम्ही सर्व जगाचे मालक चालक म्हणून घेता, मग तुम्ही भजन कोणाचं करता? देव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव राम पूजी सदाशिव भजन करी महादेव. पार्वती मातेला आश्चर्याचा धक्का बसला की तुम्ही सगळे जगाचे चालक मालक आहात, मग तुम्ही कोणाचं भजन करता? तर म्हणे मी जे भजन करतोय ते तुला इथं येतो ना आवडे? हरी हरी हरी. तुला एकांतवासात जा उघड्या बाजारी कथा येतो न आवडे पंढरीनाथा. म्हणून तुला इथं घरात सांगता येणार नाहीये, तुला एकांतवासामध्ये नेऊन सांगावं लागेल. आणि तिथे तिथे सरोवरावर नेलं पार्वती मातेला आणि एकांतवासामध्ये ते नामस्मरण सांगितलं. कधीच नामस्मरण? जे अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधापय असे त्या नामाचा उपदेश कोणाला केला? पार्वती मातेला केला. आणि पार्वती मातेला उपदेश केल्यानंतर हा जो भगवान परमात्मा जो आहे तो भगवान परमात्मा पार्वतीच्या रोमारोमामध्ये प्रगट झाला. आणि प्रगट झाल्यानंतर ती हुंदके द्यायला लागली. अशी हुंदके द्यायला लागली. आणि त्यामध्ये स्पुंद स्पुंदोनिया करीती रुदन स्पुंद स्पुंदोनिया करीती रुदन. आला नारायण याच देही आला नारायण याच देही प्रेम महापूर नयनी लोटला
प्रेमे महापूर याच लोटला प्रेमे महापूर नयनी लोटला प्रेमे महापूर कापते शरीर थर थरा नयनी लोटला प्रेमे महापूर. पार्वतीला हा अनुभव आला आणि त्यावेळेला माशाच्या पोटामध्ये कोण होते? मच्छिंद्रनाथ सुद्धा तिकडे उंदके द्यायला लागला. पण मच्छिंद्रनाथांनी हे नाम ऐकलं, चोरून ऐकलं. वास्तविक ते काही चोरून ऐकलेलं नाहीये बरं का. मच्छीच्या पोटामध्ये ते जन्माला आलेलं बाळ आहे, तिथे त्यांनी ते श्रवण केलं ते नाम. पण भगवान परमात्मा कसा आहे? अंतर्यामी आहे. त्यांनी ओळखलं. मग त्यांनी सांगितलं की हे जे नाम आहे तुला प्राप्त होण्याकरता तुला जन्म घ्यावा लागेल आणि आदिनारायणाकडून तुला हे नाम प्राप्त होईल. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंदाने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवा सार सोजविले. आणि तीच परंपरा माझ्या भाग्यात आली, ती मला लपवता येणार नाही. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय पडत तेथून या. हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत. मी बेड्यावरती 41 वर्ष गेलो, पण ही अखंड परंपरा मला लाभली नाही. आणि त्या अखंड परंपरेमध्ये मी प्रवेश केला. त्या अखंड परंपरेचं नाव आहे आनंद संप्रदाय. हंस, ब्रह्म, अत्री, दत्तात्रय, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सत्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा. आणि हीच अखंड परंपरा तुम्ही उभे असलेले संत आणि बसलेले संत जनांना ही या परंपरेचा लाभ झाला. आणि ह्या परंपरेमधून ज्या वेळेला ते नाम जीवाच्या ठिकाणी येतं, ज्याप्रमाणे माऊलींनी पैठणमध्ये निर्बुद्ध रेडा त्याच्या डोक्यावरती हात ठेवल्याबरोबर रेडा बोलू लागला, असा 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आणि या निर्बुद्ध रेड्याच्या डोक्यावरती कोणी हात ठेवलं? माझ्या श्रीपाद बाबांनी हात ठेवलं बरं का. ज्यांनी मला नामाचा उपदेश केला ते माझे हृदयस्थान नित्य विराजमान असलेले माझ्या हृदयामध्ये नाना महाराज. नाना महाराजांनी ज्या वेळेला मला अनुग्रह केला त्या वेळेला साक्षीदार माझे हृदयस्थान श्रीपाद बाबा तुल्य सत्यवान महाराज यांना सांगितलं, यांना सांभाळून घ्या तुम्ही. नाना महाराजांनी मला अनुग्रह केला त्यावेळेला सांगितलं, भाऊ माझं नाव नाही सांगायचं, श्रीपाद बाबांचं नाव सांगायचं. कारण आपणा सर्वांचं अधिष्ठान कोण आहे? श्रीपाद स्वामी आहे. श्रीपाद बाबा आपल्या जर भाग्यात जर नसते आले तर हा रेडा सुद्धा बोलू शकला नसता. ज्या वेळेला श्रीपाद बाबांचा अनुग्रह झाल्याबरोबर हा रेडा सुद्धा मुक्काम करोती पंगुम लंगे यत कृपा तमाम वंदे परमानंद माधव. आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे. आनंदी आनंद, आनंदी आनंद.
गोविंद पाय तिकडे गोविंद सद्गुरूने कृपा केली सद्गुरूने कृपा केली सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पैदाविली निज वस्तू पैदाविली सद्गुरूने कृपा केली सद्गुरूने कृपा केली श्रीपाद बाबा महाराज की जय रामदास बाबा महाराज की जय। या भोलेनाथाची कृपा प्रत्येकावरती आहे प्रत्येकावरती। आपण 83 लक्ष सगळं त्या योन्या भोगून आलोय कशा करता हा देह मिळालेला आहे पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी आणि नरदेहा येऊनी त्या शिवाला न जाणल्यामुळे स्वतःची हानी स्वतःच करतोय। शिवाने हा देह कशा करता दिलेला आहे भजना करता दिलेला आहे। देह दिला देवे भजन करण्याकरता दिलेला आहे आणि ते भजन जाणून घेण्याकरता शिवाला सुद्धा संतांची शरणागती पत्करावी लागली। कृष्णाला सुद्धा संतांची शरणागती पत्करावी लागली। रामाला सुद्धा संतांची शरणागती पत्करावी लागली कारण स्वतःचं स्वरूप जाणण्याकरता शिव आणि हा जीवात्मा वेगळा नाहीये एकच आहे। पण यांनी भ्रम घेतलेला मी जीव आणि तो शिव तो देव आणि मी माणूस हा भ्रम घेतलेला आहे आणि हा भ्रम काढण्याकरता जेने भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आत्मस्वरूपी घातले हारोनिया। मग आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपलं स्वरूप जाणण्याकरता देवाला सुद्धा संतांची शरणागती पत्करावी लागली। संत माझे गुरु मी तयांचा चेला त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला एरवी कोण पुसत होते मला। मग भगवंताला सुद्धा आपलं स्वरूप जाणण्याकरता संतांची शरणागती पत्करावी लागली। मग आपल्याला हा अनमोल असा देह मिळालेला आहे आणि या देहासोबतच भजन पाठवलेलं आहे या देहासोबतच पदवी सुद्धा पाठवलेली आहे। अन्य पदव्या पोट भरण्याकरता ठीक आहे पोट भरण्याकरता मिळवल्या पण ओरिजिनल पदवीला जर तू अपात्र ठरलास तर मग मात्र जन्म येऊन काय केले तुआ मुद्दल गमाविले तुआ मुद्दल गमाविले तुआ मुद्दल गमाविले। जन्मा येऊन काय केले तुआ मुद्दल गमाविले। हा नरदेह आपल्याला केवळ देवाला भेटण्याकरता देवाला जाणण्याकरताच मिळालेला आहे। नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती जे देवची हो म्हणती ते देवाची होती एवढा आत्मविश्वास संतांनी दिलेला आहे तरी चित्ती का न धरावा। अरे एवढं मोठा ऐश्वर्य आपल्याला दिलेला आहे या देवाला जोडण्याकरता दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जने तू जोडशी नारायण दिले इंद्रिय
ना. वेळ कमी आहे बरं का, माफ करा, माफ करा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाशे जीव पण भवरोग. हे कार्यक्रम ज्यांनी ठेवला त्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे? देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसोनी. म्हणून या देहाला आपल्याला अनमोल असा देह मिळालेला आहे. हा कशा करता? देवाला जोडण्याकरता भजना सहितच दिलेला आहे. त्याला माऊली पुरावा देत आहेत, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. तुमच्या रोमा रोमामध्ये जीवाच्या प्रत्येक म्हणजे चराचरामध्ये म्हणजे सजीवामध्ये सुद्धा भजन चालू आहे आणि निर्जीवामध्ये पण चालू आहे. कुठं जिकडं पाहाल तिकडं भजन चालू आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतसे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन. हा देह कशा करता दिलेला आहे? भजन करण्याकरता. आईच्या गर्भाशयामध्ये याच जीवाने देवाकडे देवाला वचन दिलेलं आहे की देवा तुम्ही मला या आईच्या गर्भाशयातून जर काढलात तर मी तुझं अखंड भजन करीन. देवाला फार आनंद झाला. देवाने भेट घेतली आणि विश्वव्यापक शक्ती त्याच्या टाळूद्वारे प्रेरित केली. अखंड भजनाला सुरुवात झाली. आईच्या उदरामध्ये, पोटामध्ये, आईच्या गर्भाशयामध्ये एकाग्र चित्ताने भजन करत होता आणि बाहेर जायल्यानंतर धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता आणि ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडू लागे. भगवंताने विचारलं बाहेर आल्याच्या नंतर की बाबा माझ्या भजनाचं काय झालंय? काय माझ्या भजनाचं काय झालं? मला तू वचन दिलेलं आहे मी तुझं अखंड भजन करीन. दिले गर्भात वचन देवा करीन भजन. आणि देवाला काय म्हणतोय? मी कधी वचन दिलं? मी कधी वचन दिलं? जन्माला येतो, मरून जातो, पण वचन पूर्ती मात्र करत नाही. मी कधी वचन दिलं? अरे देव म्हणतो की बाबा तू मला वचन दिलं, मी तुझं अखंड भजन करीन. दिले गर्भात वचन देवा करीन भजन, नाही पाळले वचन झाला देवासी बेमान. मग कधी वचन पूर्ती करायची? कोणाचे 20 गेले, कोणाचे 40 गेले, कोणाचे 80 गेले, कोणाचे 100 गेले, काही आले तसेच गेले. मग वचन पूर्ती कधी करायची? आणि वचन पूर्ती करण्याकरता आजची महाशिवरात्री आहे. देव आपले गुणदोष पाहत बसत नाही. एक दृष्टांत सांगतो. व्याध नावाचा शिकारी असतो. कधी देवाचं स्मरण केलेलं नाहीये, कधीच नाही. जे देवाचं भजन करतायत, चिंतन करतायत, मनन करतायत, त्यांची जर संगत केली तर आपल्या इंद्रियांना वळण लागेल. पण व्याध हा पर्वतावर राहणारा, जंगलात राहणारा, त्याला कसलं देव न कसलं धर्म माहित आहे. आणि महाशिवरात्रीचा दिवस शिकारीला निघाला, पर्वतावरनं खाली आला आणि जंगलात शिकारीला जात असताना पुष्कळ माणसं तिथे दिसली त्याला. ही माणसं कशासाठी जमा झालेली आहेत म्हणून पाहिलं तर शिवालय आहे. शिवालय आहे. ते शिवालयामध्ये ही माणसं जमा झालेली आहेत. विचारलं बाबा इथं काय आहे? तर म्हणे इथं शिवाचं मंदिर आहे
आणि सगळीकडं शिवाचं नामस्मरण चालू होतं. पण आता तो शिकारी असल्यामुळे तो कशाला थांबतोय? आपला इथं काय फायदा आहे? आपलं पोट भरणार नाही म्हणून तो तिथे शिवाचा गजर चालू असतो. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. त्याच्या कानावर पडलं आणि त्याला तो गेला निघून. पण चाळा लागला त्याला बरं का. जंगलात निघून गेल्याच्या नंतर एका झाडावर चढला तो. पण त्याला ते झाड कोणतेही माहिती नव्हतं. पण तो अकस्मात बेलाच्या झाडावरती, माफ करा, दिवसभर शिकारी करता तो तडफडला. पण शिकार काही त्याला मिळाली नाही. मग आता रिकाम्या हस्ते जायचं नाही, रात्री पाहूया म्हणून त्याला दिवसाचा उपवास अनायसे घडला. उपवास त्याने केला नाही पण अनायसेच त्याला घडला. मग असा रिकाम्या हस्ते जाण्यापेक्षा आपण रात्रभर पाहूया. शिवरात्रीचा तो दिवस आणि झाडावर तो बेलाच्या झाडावर चढला. बेलाचं झाड इतकं भरलेलं होतं की समोर त्याला काही दिसत नव्हतं. आणि ज्या बेलाच्या झाडावर तो बसलेला होता शिकार पाहण्याकरता, ते झाड पाना फुलांनी भरलेलं होतं. समोरचं काही त्याला दिसत नव्हतं. शिकार दिसण्याकरता तो एक एक पान जे आहे तो तोडून खाली टाकायला लागला. आणि अनायसे खाली काय होतं? शिवलिंग. रात्रीची वेळ असल्यामुळे त्याला काही ही गोष्ट कळाली नाही. आणि प्रत्येक पान तोडून टाकत असताना अनायसे त्याच्या मुखातून जे ऐकलेलं होतं ना, शिव हर हर, शिव हर हर, शिव हर हर. आणि अकस्मात अचानक एक हरिण आलं. एक हरिण आलं. माऊली हरण होतं बरं का. माऊली हरिण होती ती आणि गरोदर होती. त्याच्यावर त्यांनी नेम घेतल्याबरोबर हरणीने पाहिलं. त्यांनी सांगितलं हरणीनं, मी गरोदर आहे, मी प्रसूत झाल्यानंतर तुला भेटायला येईन. सोडलं त्याने. कारण का? एवढा पापिष्ट माणूस होता तो. कधी देवाचं नामस्मरण, पक्ष्यांची आणि प्राण्यांची शिकार करण्यामध्ये तो माहीर असताना त्याच्याकडनं पाप घडत असतं. एवढा पापिष्ट असताना पण शिवावरती बेल पडत असताना त्याची वृत्ती सात्विक होत असते. आणि त्या प्राण्याच्या मुखातून ही वेदवाणी ऐकल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. अरे, मनुष्यासारखी ही बोलते की तू
माझा जीव घेऊ नकोस, मी बाळण झाल्याच्या नंतर मी येईन तुला भेटायला. गेली ती, बाळण झाली आणि आली भेटायला. तोपर्यंत याचं नामस्मरण चालूच होतं. मग असं करता 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 सगळं त्यांचं ते कुळगोत्र आलं. कोणाचं? हरणाचं सगळं कुळगोत्र आलं. तर म्हणे तुम्ही आम्हाला बोलवलंय ना, मग आम्ही सगळेच आलोय. मग आता तुला काय करायचं ते कर. भगवंताच्या नामाने काय होतं? ही वृत्ती जी आहे ना ती शुद्ध सात्विक होते. आणि सात्विक झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी असलेला जो दुष्ट भाव आहे ना तो नष्ट झाल्यामुळे हा भगवान परमात्मा ताबडतोब तिथे प्रगट झाले. आणि त्याला सांगितलं काय मागायचं ते माग. अरे तूच मिळाला, तुझ्या करता तर एवढी खटाटोप चालू होती. आणि मग त्याच्या सहित त्या यांचा हरणांचा देखील उद्धार झाला आणि त्यांना कैलास पर्वताला नेलं. अरे मग आपण आपल्या ठिकाणी सगळी बुद्धी आहे. भिल्ला जंगलात राहणारा भिल्ल जो आहे, आपण जर विचार जर केला तर आपण शिक्षण वगैरे घेतलेलं आहे, चांगलं सुशिक्षित गावामध्ये जंगलामध्ये राहत नाहीये. आपल्याला देवाने बुद्धी आणि वाणी दिलेली आहे. त्या बळावरती आपण देवाला सहज जोडू शकतो. हा देह त्याच्या करताच मिळालेला आहे. शरीर उत्तम सांगले, शरीर सुखाचे गोतले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधेल परब्रह्म. पण देवाला जोडण्याकरता आपल्या ठिकाणी ओढ पाहिजे, आपल्या ठिकाणी तडफड पाहिजे देवाला भेटण्याकरता. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. असे प्रश्न हा जीवात्मा देवाजवळ पण सादर करत नाहीये आणि संतांजवळ सुद्धा सादर करत नाही. आमच्या तुकोबांनी सादर केले बर का. काही मी उद्धार किंवा काही ऐसी दशा येईल माझ्या अंगात, चित्त पांडुरंगा किंवा कन्या सारसूर अशी जाये, मागे परतुनी पाये, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा, किंवा जीवना वेगळी मासोळी, तुका तैसा तळमळी. आणि देवा करता आपण तडफडलं पाहिजे. आणि हे कोण? एकनाथ महाराज देवा करता तडफडत होते आणि त्यांच्या भाग्यामध्ये कोण आले? बाबाजी सद्गुरू आले. बाबाजी सद्गुरूंना प्रश्न विचारला, माफ करा, जनार्दन स्वामी आले एकनाथ महाराजांच्या भाग्यामध्ये आणि प्रश्न विचारले, काय? आदि देव कोण? गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे दोन, आधी मी कोण आणि देव कोण. आणि असं बोलल्याच्या नंतर जनार्दन स्वामींनी त्यांना अनुग्रह केला. जनार्दन स्वामींनी अनुग्रह केला. आणि अनुग्रह केल्यानंतर मोठके गुरुमुखे उद्दत दिसे. अनुग्रहाची रीत आनंद संप्रदायाची संतांकडनं अखंड परंपरेगत आलेली रीत. मोठके गुरुमुखे उद्दत दिसे, हृदयी स्वयंभूची असे, आणि प्रत्यक्ष पाहू लागे अपयसया. हा शिव भगवान, शिव भोळा त्यांच्या हृदयामध्ये प्रकट झाल्याच्या नंतर त्यांचे अष्ट सात्विक भाव झाले. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगोळलेली जेथीच्या तेथ, अपाद कंचुकित रोमांच आले, अधोन मिळीत डोळे, वर्ष ताती आनंद जळे, आणि आंतुलिया सुकुर्मिणीची बळे, बाहेरी कापे. हा शिव भोळा. कारण गुरु कोण आहे? साक्षात परब्रह्म, शिवाचा अवतार. तो त्यांच्या भाग्यात आल्याच्या नंतर त्यांच्यावरती जी कृपा झाली आणि त्या कृपेचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात सांगताय. शिव भोळा
चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती माझे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती माझे वदता शिवनाम माझे वदता शिवनाम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम. माफ करा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये शिवाचं वास्तव्य आहे निरंतर. शिव तुम्हाला सोडून नाही आणि तुम्ही शिवाला सोडून नाही. पण त्याच शिवाची प्राप्ती करण्याकरता हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. आमच्या रामाच्या काळामध्ये दगड तरली दगड, रामाच्या काळामध्ये वानर तरली. आता 450 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. ग्रंथ तरले ग्रंथ. माणूस तरू शकत नाही का? पण माणूस देवाकडे सगळं मागतोय आणि देव त्याला भरभरून देतोय. कारण आमच्या संतांनी या जीवात्म्या करता विश्वातील जो जीवात्मा जन्माला आलेला आहे, किडी मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत, त्या प्रत्येक जीवाकरता संतांनी मागणं मागितलेलं आहे की जो जे वांचील तो ते लाहो. देवा तुझ्याकडे जी इच्छा करतील ही इच्छा त्यांची पूर्ण कर. मग हा जो जीवात्मा आहे तो इच्छा पूर्ण करण्याकरता आलेलाच आहे. तो देवाला जोडण्याकरता आलेला आहे. पण देवाला जोडण्याकरता चांगल्या विचारांची माणसं त्याच्या भाग्यात न आल्यामुळे त्या विचारांपासून तो दुरावला गेला. हा विचार फक्त मनुष्य प्राणीच करू शकतो. पशु काय पाप पुण्य जाणती. पशुच्या ठिकाणी हा पाप पुण्याचा विचार नाही. हा विचार फक्त मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी आहे. हा मनुष्य प्राणी देवाकडे सगळं मागतो, देवालाच मागत नाही. ही त्याच्याकडनं फार मोठी घोडचूक होते आणि ती घोडचूक झाल्यामुळे एक योनी कोटी कोटी फेरा, म्हणजे एका योनीमध्ये कोटी फेरे मारण्याकरता, दुःख भोगण्याकरता स्वतःच्या चुकीमुळे. आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाहीये. देव संत वेगळे नाहीये. देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. पण माझी प्राप्ती जी आहे संतांशिवाय होणे नाही. आणि म्हणून जीवाला अजूनही संधी आहे, वेळ गेलेली नाहीये. अब जो मिला है तेरे नाम मनुष्य जन्म मोल रे, समिति में ना बोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं.
जन्म एकदाच मिळतो, वारंवार नाही. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडे. तो फेरा पडू नये म्हणून माऊलींचे महाविष्णूचा अवतार. माऊलींच्या भाग्यामध्ये कोण आले? सदाशिवाचा अवतार. साक्षात भोलेनाथ कोणाच्या भाग्यात आले? माऊलींच्या. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज कशा करता आले? तर बुडती हे जन न देखवे डोळा, येत से कडोळा म्हणून या. गोपाले ज्ञान जगी इतनेनाची कोणी पांडुरंग नामदेवी ज्ञानी आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवेची साधू संत मनोवेदना माझा साधू संत मनोवेदना माझा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा. लोपले ज्ञान जगी नेण ती कोणी. पण संधी दिलेली आहे. साधू संतांची बोंब जी आहे ती काही केल्या कमी पडणार नाही. आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या रामनामाचा अजूनही दरारा. तुम्ही ऐका किंवा नका ऐकू, कोणाची ना कोणाची तरी भाग्यदशा उधळल्याशिवाय राहणार नाही. रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वरती अनाउन्समेंट करता 4 लाख रुपये देऊन 4 माणसं अनाउन्समेंट करता ठेवलेली आहेत. कशा करता? एखादा नवीन प्रवासी जो येतो त्याचा प्रवास सुखरूप होण्याकरता. रोज जाणारे येणारे त्यांच्या करता नाहीये. एखादा नवीन प्रवासी आलेला असतो त्याचा प्रवास सुखरूप होण्याकरता ही दवंडी आहे बरं का. त्यांची जशी दवंडी आहे तशी संतांची दवंडी आहे. ओम कोणी नाही कामी वाजत ते बोम कोणी नाही ठिकाणी. हरी हरी ना म्हणतात या थोर झाली आणि कया थोर झाली आणि उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा जागा पाठी मोठे. हो वाजत असे बोंब कोणी नाही ठिकाणी. हरी हरी ना म्हणता तया थोर झाली हानी. उठा जागा पाठी भया आले मोठे. पंढरी वाचुनी रीता ठाव नाही कोठे. म्हणजे बघा ती एवढं कळवळाने सांगत असतात या जीवाला, कारण हा जीव त्याच्या लायकीचा आहे किंवा अधिकारी आहे. सगळ्यांशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. यारे लहान थोर यालती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणाची. मला एक थोडासा मुद्दा सांगतोय आणि मग दुसऱ्या चरणावर येतोय. माऊलींचे फार हाल केले, पुष्कळ हाल केले समाजाने, पण मोठ्या मोठ्या माणसांनी हाल केले. कर्मठ जे ब्राह्मण होते त्या कर्मठ पाखंड्यांनी हाल केले. माऊलींना हे व्यासपीठावरनं आता जे वेदवाणी जी आहे बरं का, ही वेदवाणी त्यांना आवडत नव्हती. खरं ज्ञान ते सांगत होते. कोण? माऊली. पण या पाखंड्यांना मात्र ते भवलं नाही. त्यांना मस्तर वाटायचा, राग वाटायचा. आता इथं साधू संत काय सांगताय? देव तुला सोडून नाही आणि तू देवाला सोडून नाही आणि मुळात तूच देव आहे. तुका म्हणे हात स्वय परब्रह्म. मूर्ख नेणे वर्म संत चरणी. मूर्ख माणूस जो आहे हा संतांच्या चरणावरती विश्वास न ठेवल्यामुळे आपल्या नाशाला आपणच कारणीभूत होतो. किंवा जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत
हा भक्ती योग माझा जाण माझा निश्चित जाण माझा. एवढं क्लिअर कट सांगितलेलं आहे, पण जीवाला काय लक्षात येत नाही. मग एवढे हाल की त्यांना त्या आळंदी शहरामध्ये, आळंदी गावामध्ये राहून दिलं नाही. आळंदी गावाच्या बाहेर त्यांना काढलं. इकडं तुम्ही यायचं नाही, वालीत टाकलं त्यांना. नदीवर आंघोळीला आले तरी त्यांना हाकलून द्यायचे. पण पोट भरण्याकरता माधुकरी मागण्याकरता जायचे. माधुकरी मागायला गेल्याच्या नंतर त्यांच्या माधुकरी झोळीमध्ये शेण टाकायचे, कवटं टाकायचे, दगड टाकायचे, धूळ टाकायचे. अशी त्यांची स्थिती होती. पण ते कोणावरही नाराज राहिले नाहीत, कारण त्यांच्या भाग्यामध्ये ते नवे नवे भाग्यामध्ये नाहीये बर का. संयम, समाधान आणि सहनशीलतेचे ते सागर होते. आपण प्रमाण देतोय, पण त्याप्रमाणे आपलं वर्तन ठीक असेल ते योग्य आहे. नाहीतर बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. आमचे प्रभाकर महाराज नेहमी तो पुरावा देत आहेत. माऊलींचा एवढा छळ त्यांनी केला, त्यांच्या पाठीत लाथा घातल्या, कंबरड्यात लाथा घातल्या, त्यातही समाधान होत नाही तर मानेवर पाय ठेवून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मानेतून रक्ताच्या चिलकांड्या उडाल्या, पण तरी सुद्धा माऊलींनी त्यांच्यावरती राग दर्शवला नाही. त्याच्यानंतर एकनाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा थुंकला, पण तरी सुद्धा राग मानला नाही. त्याला पुरावा द्या. योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. आपण पण माणसंच आहोत, पण निरंतर नामस्मरण करत असल्यामुळे हा राग, काम आणि क्रोध जे आहेत ना हे शांत होत आहेत. आणि त्याच्याकरता नाथ महाराज निरंतर नामस्मरण करत होते, म्हणून काम आणि क्रोधावरती त्यांनी विजय मिळवला होता. आणि त्या नामाचा महिमा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत.
वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. दयान बाधे क्रोध काम, दयान बाधे क्रोध काम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. नित्य नामस्मरण केल्याने कामावर आणि क्रोधावर मात होत असते. नित्य नामस्मरण केलं पाहिजे तरच होईल, नाही तर कधीतरी बसू, कधीतरी करू, कधीतरी लक्ष ठेवू असं नाही आहे. ते तुम्हाला रोज ध्यानालाच बसावं लागेल, तुम्हाला छंद लावावा लागेल मनाला. मनच तुम्हाला बंधनाकडे नेऊ शकतो, मनच तुम्हाला मुक्त करू शकतो. आमच्या सत्यवान महाराजांचे माझ्यावरती अनंत उपकार आहे. माझ्यावर सांगतोय मी, नारदाच्या गादीवरती शपथ घेऊन माझं जेवढं श्रीपाद बाबांवरती प्रेम आहे सर्व मालिकेवरती, तेवढंच प्रेम माझ्या सत्यवान बाबांवरती प्रेम आहे. माझ्या अर्धांगिनीच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये सदैव त्यांच्याविषयी विचार असतो. हे प्रवचन कीर्तन आज त्यांच्यामुळे आमचा उद्धार झाला. त्यांच्यामुळे ही जागा कोणाची आहे? जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. एकदा अर्जुनाला पण प्रश्न पडला आणि नारदाला सुद्धा प्रश्न पडला की देवा तू म्हणतोय, अरे मी कुठे नाही, तुला आम्ही सूर्याला पाहायला गेलो त्या एक वेळ मी भानुबिंबी न दिसे, एक वेळ मी वैकुंठी नसे, परी योगियांच्या मानसे उमरडो दोन्ही जाये, तया पासी पार्था मी हरपलो गिवसवा, जेथे नाम घोष बरवा, करती माझा ज्याच्या हृदयामध्ये निरंतर नामस्मरण चालू आहे, मी तुला तेथे भेटेन. हा मग नारदाने विचारलं तुला कुठे आम्ही भेटायचं? तू म्हणतो मी कुठे नाही, अशी जागाच नाही आहे ना. मग नारदाला देवाने उत्तर दिलं, साजेचं उत्तर दिलं. माझे भक्त गाती जेथे, नारदा उभा मी तेथे, नारदा उभा मी तेथे, नारदा उभा मी तेथे, माझे भक्त गाती जेथे, नारदा उभा मी तेथे, नारदा उभा मी तेथे, नारदा उभा. अरे माझ्या नामाचा जिथे गजर चालू आहे, नाम घोष चालू आहे, मी तुला तिथे भेटेन. ही इतकी सोपी रीत आपल्याला कोणी दिली? श्रीपाद बाबांनी दिली. नाही तर इथं आमची काय योग्यता होती? माझा विषय पुन्हा मी मागे येतो. मनाला छंद लावून देणारे आमचे सत्यवान महाराज आणि जय हरी यांनी रोज यायचे ध्यानाला, आम्हाला बसून घ्यायचे, ध्यानाला बसून घ्यायचे, रोज अवस्था करून घ्यायचे, रोज नित्य. त्याच्याकरता माझ्या मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद. रेरी
गोविंद गोविंद मना लाग, त्याचा परिणाम गोविंद गोविंद मना लागली हा छंद. मला एकट्यालाच नाही बरं का, सगळ्यांकडनं घेतलं. त्याच्यामध्ये प्रभाकर महाराज वगैरे सगळे आले, पण आमच्याकडनं नामस्मरण करून घ्यायला कारणीभूत ये आहेत बरं का. त्यांनी आता वाट द्यावी त्याच्या पुण्या नाही पार, वाट द्यावी त्याच्या पुण्या नाही पार, वाट द्यावी त्यांच्या पुण्या नाही पार, वाट द्यावी त्यांच्या पुण्या नाही पार. होतील उपकार अगणित, होतील उपकार अगणित, वाट द्यावी त्यांच्या पुण्या नाही पार, वाट द्यावी त्यांच्या पुण्या नाही पार. वाट त्यांच्या घरातूनच वाट मिळाली, इकडनं तिकडनं वाट नाही आली त्यांच्याकडे. त्यांच्या गजानन बाबांमुळे श्रीपाद बाबांना यावं लागलं. माझी ये मनीचा जाणोनिया भाव आणि तो करी उपाव गुरु राव, किंवा गुरु साक्षात परब्रह्म ना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची होय देव गुरु. श्रीपाद बाबांच्या रूपाने यावं लागलं. आधी केले आणि मग सांगितले. तर देव किंवा साधू संत जीवाचे गुणदोष पाहत नाही. आपण गुणदोषावर बोलतो म्हणजे याचा अर्थ अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. माझं प्रत्येक कीर्तन प्रवचन ऐका, द्वैतावर मी कधीच बोलत नाहीये. कारण का, तो वाणीत समबुद्धी घेता समान श्रीहरी. कारण आम्हाला देव सर्वांमध्ये दाखवला श्रीपाद बाबांनी. धन्य श्रीपाद मुरारी झाली केली दुनिया बावरी. तर साधू संत किंवा देव जीवाचे गुणदोष पाहत नाहीत. का पाहत नाहीत, तर मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना मन षष्टानी इंद्रियांनी प्रकृती स्थानी करिष्यती. ते माझीच लेकरं आहेत. आपली आई आपल्या मुलांकडे मुलांचे गुणदोष पाहते का कधी? मग आपण कसे पाहिजे? आपण साधूच्या वंशातले आहोत, आपण का पाहिजे? नाही पाहिजे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तू स्वयं तू घडलास, तू इतरांना घडवशील. तेव्हा महानंदा फार फार सुंदर मुलगी भावाच्या आणि आईच्या सोबत राहत होती. कर्म धर्म संयोगाने पैसे पोट भरण्याकरता वेश्या व्यवहार करायला लागला. पुन्हाही जीवाचा न घडो सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ज्यांचा मस्तर करतो त्याच्यामध्ये पण मीच आहे. मस्तर करू नका. विष्णुमय जग. आपण इतिहास पाहत आणि इतिहास पहा जरा, मग कळेल. तेव्हा नारद महर्षींनी तिची वार्ता त्रैलोक्यामध्ये प्रसिद्धी त्रैलोक्यामध्ये केली की पृथ्वी तलावावरती एक मुलगी वेश्या व्यवसाय करते. तिचं नाव आहे महानंदा, पण ती पतिव्रता आहे. पतिव्रता आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. व्यवसाय कोणता करते? वेश्या व्यवसाय करते. वेश्या व्यवसाय करणारी पतिव्रता होऊ शकते का? पण इतिहास आहे, होऊ शकते. तुम्ही तिला तुच्छ समजू शकत नाही. जो तो आपापल्या कर्माने आपले कर्म घेऊन अनंत कर्म अनंत जन्म अनंत योनीमधून आलेला आहे. कोणाचे कर्म बघत बसशील अर्जुना? या करोडांचे तू कर्म जर बघित असशील तर तू 96 काय कोटी जन्म घेतले तरी यातून तू पार पडणार नाही. तू कर्माकडे नको पाहू, तू अधिष्ठानाकडे बघ.
तुझ्यामध्ये पण मीच आहे आणि कौरवांमध्ये पण मीच आहे. मग पाहतो कोणाकडे, कर्म नको पाहू. मग ही वार्ता ज्या वेळेला गेली शिवापर्यंत आणि शिव व भोळे परीक्षा घेण्याकरता आले महानंदाच्या महालामध्ये. आल्यानंतर महानंदाने त्यांना पाहिल्याबरोबर याच्यापूर्वी एवढा तेजस्वी सौदागर पाहिला नव्हता. अरे बापरे, याच्या कांतेने माझा चेहरा सुद्धा उजळ दिसायला लागला. अरे बाप, तिला भयंकर आनंद वाटला. तिने सांगितलं 3 दिवस तुम्ही इथे विश्रांती घ्या माझ्या घरी, तुमचं हवं नवं त्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन. देवाला फार आनंद झाला, पण तिने देवाला काही ओळखलं नाही. आणि देव सौदागराच्या रूपामध्ये गेलेला आहे, श्रीमंताचा थाट करून, हातामध्ये अंगठ्या बिंगठ्या दागिने बिगिणे अगदी मस्त वेगळी गेले तिच्या महालामध्ये. आणि गेल्यानंतर षोडशोपचारे सेवा केली, पूजा केली. रात्र झाली आणि त्या मंडपामध्ये रोज तिच्या महालामध्ये शिवलीला अमृत पठण करायची. तिच्या अनिर्वाच्य वाणीलाच वळण लागलं होतं. कोणाच्या? महानंदेच्या अनिर्वाच्य वाणीने भजन करत होती आणि रोज शिवलीला अमृत पठण करायची. आणि आले देव, संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर जेवण पण झाली. महालात जाण्याची वेळ आली, शय्येवर जाण्याची वेळ आली. आणि सांगितलं की महानंदे, हा माझा दिव्य लिंग आहे, हा माझा जीव की प्राण आहे. एवढं तुम्हाला नामावरती प्रेम करावं लागेल. माझा जीव काय तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. हा जीव की प्राण आहे, नामावर प्रेम करा. श्रीपाद बाबांनी स्पष्ट सांगितलं, माझ्यावर नका रे बाबा, मला विसरला तरी चालेल, माझ्या नामावर प्रेम करा, कारण नामात तुम्हाला पै तीराला घेऊन जाईल. मग हा दिवलिंग तुझ्या जवळ ठेव. तिने काय केलं? कर्म मंडपामध्ये नेऊन तो दिव्य लिंग ठेवला. ठेवल्याबरोबर आपल्या महालामध्ये आणि शय्येवर गेले. शय्येवर गेल्याबरोबर त्या महालाला आग लागली. काय झालं? महालाला आग लागली. देवानं देते वेळी काय सांगितलं होतं? यातला जतन करून ठेव, हा जीव की प्राण आहे. महालाला आग लागल्याबरोबर जिथं ते ठेवलं होतं त्याच्यामध्ये ते शिवली, माफ करा, त्या महालाला आग लागल्यानंतर सभा मंडपामध्ये ते कुक्कुट आणि मरकट बांधलेलं होतं ना, पहिल्यांदा त्यांना सोडायला गेली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती, त्यांना सोडून दिलं आणि ते जंगलामध्ये पडून गेले कुक्कुट आणि मरकट. आणि मग देवाने तिच्या समक्ष उडी घेतली. कशा करता? त्या दिव्य लिंगा करता. त्या देवाने उडी त्याच्यामध्ये घेतल्यानंतर, आणि हिने माझ्याजवळ ही जबाबदारी सोपवली होती. काय? देवाने माझ्यावर ही जबाबदारी सोपवली होती की हा जो दिव्य लिंग आहे हा तू सांभाळून ठेव, तो माझा जीव की प्राण आहे. देवाने उडी घेतल्याबरोबर आणि ती नामस्मरणामध्ये असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू जसे दशा. अशा अवस्थेमध्ये वचन काय दिलं होतं? मी सांभाळून ठेवेन. वचन न मोडी सर्वथा, वचन न मोडी सर्वथा, वचन न मोडी सर्वथा, वचन न मोडी सर्वथा. तुझी आन पंढरीनाथा, तुझी आन पंढरीनाथा, तुझी आन पंढरीनाथा, तुझी आन पंढरीनाथा. देह जावो अथवा
धर्मावर कोणत्या देहाची आसक्ती न धरता आपण देहन स्थितीवर बोलतो बर का. आत्मस्थितीवर बोललं पाहिजे. संत आत्मस्थितीवर बोलले आणि त्या याच्यामध्ये महालामध्ये अग्निकुंडामध्ये उडी घेतली आणि उडी घेतल्यानंतर शिव भगवान परीक्षा घ्यायला आले होते. साधकाची परीक्षा पाहत नाहीत बरं का. शिव भगवान परीक्षा घेण्याकरता आले आणि तिला जसंच्या तसं वर आणली बरोबर. आणि तिला विचारलं काय मागायचं माग. तिने काय केलं, मी तरलो यात नवल नाही अनेकांचे कुळ तरले पाहिजे. संपूर्ण गावाचा स्वतः पण उद्धरली आणि सगळ्या गावाचा उद्धार करून घेतला. आणि म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नाथ महाराज वर्णन करतायत. काम मोक्ष धर्मार्थ, काम मोक्ष धर्मार्थ, काम मोक्ष धर्मार्थ, काम मोक्ष जीव देखता प्रत्यक्ष, जीव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनामा, वाचे वदता शिवनामा. तिला हे 4ही पुरुषार्थ प्राप्त झाले म्हणून शिवाने बरोबर काय धर्म अर्थ मोक्ष काम, शिव धर्म अर्थ काम मोक्ष, काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. आणि साधू संत हे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी हाती निघाला भक्तीपंथी जगा देतो असे. म्हणून विठोबार कुमारी, गोपार कुमार, विठोबार कुमार, गोपार कुमार, विठोबार 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 कुमार. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव स्वामी, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीपाद बाबा महाराज की जय. गोपार कुमार, विठोबार कुमार, गोपार कुमार, विठोबार कुमार, गोपार कुमार, विठोबार कुमार. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. धर्म अर्थ मोक्ष मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, वाचे हे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली,
या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं श्री सखाराम आसू पाटील, कैलासवासी सखाराम आसू पाटील, कैलासवासी सावित्रीबाई सखाराम पाटील, श्री ब्रह्मा सखाराम पाटील, सौ शकुंतला ब्रह्मा पाटील, श्री चरण ब्रह्मा पाटील, श्रेया चरण पाटील, श्री अमर ब्रह्मा पाटील, सौ स्नेहा अमर पाटील, श्री शक्ती पाटील, सौ स्नेहा शक्ती पाटील, श्री शिवराज ब्रह्मा पाटील, सौ श्वेता शिवराज पाटील आणि सर्व त्यांचे नातू पंतू, शिवशक्ती मित्र मंडळ आणि दिवा फाउंडेशन, दिवा ग्रामस्थ ह्यांनी या कार्यक्रमाला नियोजन केलं आणि उत्तरोत्तर हेच कार्यक्रम यांच्याकडनं सदा सर्व काळ घडो आणि म्हणून त्यांच्या सर्व कुटुंबियांना, ग्रामस्थांना दीर्घायुष्य प्राप्त हो, त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, त्यांच्या व्यापारामध्ये, त्यांच्या कर्मामध्ये उत्तरोत्तर विकास हो, उन्नती हो, प्रगती हो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि इथेच माझे 2 शब्द पूर्ण विराम केलो. करविली तैसी केली कटकट, वाकडी काल नीट देवदाने, न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी ते यावे तुमते विनिमिते असे. इथं एकच लीला तरले, जे सर्व भावे मज बदले, अया ऐकले सरले माया जाळ. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय बोले अपराध महाराज क्षमापराध महाराज तुमची तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.